गुड इव्हनिंग स्टुडंट्स, माय सेल्फ मिसेस सुषमा सांगले. आज आपण इयत्ता पहिली इंग्लिशचा क्लास घेणार आहोत. ध्येय अकॅडमी आय एम विनर या स्पर्धा परीक्षेला तुम्ही बसलेलाच आहात. आता आपली परीक्षा एक अत्यंत जवळ आलेली आहे. जानेवारीमध्ये आपली परीक्षा आहे आणि आपल्या इयत्ता पहिलीचा पॅटर्न आपला तुम्हाला माहितीच आहे. 75 प्रश्न, 150 गुणांचा, चारही विषयांचा एकच पेपर आता आपला होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक विषय जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला मराठीचे 15 प्रश्न 30 गुण असणार आहेत. त्याच्यानंतर गणित 25 प्रश्न 50 गुण असणार आहेत. त्याच्यानंतर इंग्लिश 10 प्रश्न 20 गुण असणार आहेत. आणि त्याच्यानंतर बुद्धिमत्ता 25 प्रश्न 50 गुण असणार आहेत. असे टोटल प्रश्न 75 आणि टोटल त्याचे गुण त्याच्या दुप्पट 150 होणार आहेत. 150 म्हणजे प्रत्येक प्रश्नाला आपल्याला 2 गुण असणार आहेत. त्यामुळे काळजीपूर्वक प्रश्न वाचून आपण पर्यायाचा प्रश्न क्रमांक लिहायचा आहे. आलं लक्षात? तर आज आपल्याला इयत्ता पहिली इंग्लिशचा क्लास घ्यायचा आहे. याच्यामधले आपले इंग्लिशचे सर्व घटक आपले कंप्लीट झालेले आहेत. त्यामुळे आजचा जो शेवटचा घटक आहे त्याच्यामध्ये नंबर्स हा घटक आज आपण इथं काय करायचं आहे, घ्यायचा आहे. आलं लक्षात? त्याच्या अगोदर आपण कोणता घेतलेला, तर मंथ्स ऑफ द इयर आणि डेज ऑफ द वीक हा घटक आपण काय केलेला, घेतलेला होता. आजचा जो आपला घटक आहे तो आहे नंबर्स. कोणता घटक आहे, तर नंबर्स. पहिल्यांदा आपण झालेल्या घटकाची काय करूया, ओव्हरलूप एकदा करून घेऊया. आपले जे मंथ्स ऑफ द इयर झाले होते, मंथ्स ऑफ द इयर कोणते आहेत, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर अँड डिसेंबर. त्याच्यामध्ये इयर्स पण लिहूया आपण इथं, इयर्स. आता जानेवारी मध्ये आपल्याला प्रश्न कसे विचारतात, तर जानेवारी महिना हा किती दिवसांचा असतो त्याचे स्पेलिंग सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. JANUARY, जानेवारी 31 डेज. आपल्याला डेज काउंट करायची पद्धत आपल्याला माहितीच असेल. आपल्याला माहिती आहे की आपण असे मूठ धरतो आणि या मुठीचा जो उंचवटाचा आपला हा जे असतं भाग असतो तो 31 दिवसांचा असतो. म्हणजेच का आपण कसं करतो, जानेवारी खोलगट भागात फेब्रुवारी, पण फेब्रुवारी हा 28 किंवा 29 दिवसाचा असतो. जानेवारी फेब्रुवारी मार्च 31 दिवस, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल 30 दिवस, मार्च एप्रिल मे 31 दिवस, जून परत खाली गेला 30 दिवस, जुलै परत 31 दिवस, जून जुलै झालं, परत ऑगस्ट 31 दिवस, सप्टेंबर 30 दिवस, ऑक्टोबर 31 दिवस, नोव्हेंबर परत 30 दिवस आणि डिसेंबर परत 31 दिवस. अशा प्रकारे आपण काउंट करतो. आलं लक्षात? मग हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. आपल्याला जर बघितलं ह्याच्यामध्ये 30 दिवसाचे म्हटलं तर आपल्याला चारच हे येतात. किती? 4 महिने 30 दिवसाचे येतात, 7 महिने 31 दिवसांचे येतात आणि एक जो महिना असतो फेब्रुवारी महिना हा 28 किंवा 29 दिवसांचा असतो. हे लक्षात ठेवा. जर लीप वर्ष असेल तर तो फेब्रुवारी महिना जो असतो तो 29 दिवसाचा असतो आणि लीप वर्ष नसेल तर जो महिना असतो तो 28 दिवसांचा होतो. तुम्हाला माहित आहे दर 4 वर्षांनी लीप वर्ष कसं येतं, दर 4 वर्षांनी लीप वर्ष हे येतं. आलं लक्षात आहे तुमच्या? आता बघा जानेवारी महिना, आता जानेवारी हा 31 दिवसांचा आहे. फेब्रुवारी FEBRUARY फेब्रुवारी 28 किंवा 29 दिवसांचा डेज. ओके, 28 or 29 days. जानेवारी फेब्रुवारी मार्च, MERCH मार्च, अगेन मार्च 31 days, मार्च 31 days, एप्रिल again 30 days. Total days of the month is 30 days. April, March, April, May, May again 31 days. Again 31 days. May, June again 30 days. म्हणजे टोटल मंथ, मंथ मधले डेज, एका महिन्यामधले दिवस किती असतात. जून, जुलै, आता मी इकडे घेणार आहे जुलै. अगेन जर जुलै म्हटलं 31 days. ऑगस्ट अगेन 31 days. इथे आपण डेज, DAYS, डेज म्हणजे दिवस. ऑगस्ट अगेन 31 days. सप्टेंबर SEPTEMBER, सप्टेंबर 30 days. टोटल डेज ऑफ द मंथ 30. ओके, ऑक्टोबर
OCTOBR October 31 days. November, November 30 days, and the last month of the year, December 31 days. December is the 31 days. Okay, understand students? Now look here. This is the 31, March 31, May 31, June, July, August 31, and October and December 31 days. And remaining of the February is 28 or 29 days. म्हणजे फेब्रुवारी मध्ये 28 किंवा 29 दिवस असतात. त्याच्यानंतर बघा आपण जर बघितलं तर बाकीचे राहिलेले 4 महिने असतात ते आपले कसे असतात तर 30 दिवसांचे असतात. लहान मुलं आहात पहिलीला, आता जर ही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाली तर पुढं तुम्हाला हा अभ्यास करायला अतिशय सोपा जातो. लक्षात ठेवा, 31 दिवसांचे 7 महिने असतात, 30 दिवसांचे 4 महिने असतात, आणि फेब्रुवारी हा असा एकच महिना आहे जो 28 किंवा 29 दिवसाचा असतो. 29 दिवसाचा केव्हा असतो, जेव्हा तो काय असतो, लीप वर्षाचा असतो. ओके, आता फक्त 1-2 मिनिटं फळ्याकडे तुम्ही लक्ष द्या. 28 दिवसांचा 29 दिवसांचा कसे कसे महिने आहेत फक्त बघून घ्या. जानेवारी फेब्रुवारी, म्हणजे तुम्ही जेवढं ते लक्षात ठेवाल तेवढं तुम्हाला अगदी सोपं जाणार आहे. महिन्यांची नावे जर लक्षात ठेवला तरी तुम्हाला ती सोपी जाणार आहेत. लक्षात घ्या. बघा आता ह्याच्यावर विचारले जाणारे प्रश्न कसे असतात तर वर्षातला 5वा महिना कोणता. कधी कधी असा सुद्धा विचारतील, वर्षातला 5वा मंथ कोणता. मंथ हा इंग्लिश मध्ये शब्द येऊ शकतो. मंथ म्हणजे काय, महिना. मग 5वा महिना कोणता बघा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. मे इज द 5th month ऑफ द इयर. मे हा काय आहे तर वर्षातला 5वा महिना आहे. मग आपल्याला उत्तर लिहिण्याची पद्धत कशी आहे, आपल्याला बरोबर उत्तर पर्याय क्रमांक काय करावा लागतो, गोल करावा लागतो. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक हा गोल करावा लागतो, आणि जर व्यवस्थित गोल केला तर आपल्याला छान मार्क मिळतात. आलं लक्षात. पुढचा प्रश्न बघा, जो महिन्यांमध्ये येतो, महिन्याच्या आधारितच येतो. महिन्याचे नाव नसलेला पर्याय ओळखा. आता इथं मी महिने लिहिलेले आहेत. महिन्याचे नाव नसलेला पर्याय बघा, फेब्रुवारी, ऑक्टोबर, डिसेंबर, सॅटरडे. फेब्रुवारी, ऑक्टोबर, डिसेंबर, सॅटरडे. ह्याच्यामध्ये महिन्याचं नाव नसलेला पर्याय कोणता आहे बघा. तर सॅटरडे हा त्याच्यामधला काय, डेज ऑफ द डेज आहे. वीक मधला सॅटरडे हा त्याचा डेज आहे. पुढे बघा, स्पेलिंग सुद्धा देतात. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील महिन्याचे नाव चुकलेले आहे. आता इथं त्यासाठी मी इथं स्पेलिंग लिहून दिलेलं आहे, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. आपल्याला परफेक्ट पाठ करायला येत असेल, व्यवस्थित लक्षात राहत असेल तर तुम्ही करू शकताय. पण ज्या मुलांच्या लक्षात स्पेलिंग राहत नाही, निदान त्यांनी प्रत्येक महिन्याचं 5 वेळा म्हणायचं आहे स्पेलिंग. JANUARY, JANUARY, जानेवारी. JANU असं JANUARY. आता जर कॉमन जर स्पेलिंग बघितलं तर जानेवारी फेब्रुवारी मध्ये ARY कॉमन आहे, त्यामुळे पाठ करायला सोपं जातं. पहिले 4-5 अक्षर पाठ करू शकताय. त्याच्यानंतर इथं सुद्धा बघा, BER शेवटचे 4, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. BER कॉमन आहे, त्याच्यामध्ये इथं सुद्धा पाठ करायला अगदी सोपं जातं. तर त्यामुळे हे सुद्धा सोपं जातं पाठ करायला. मग काय करा, तुमच्या जर लक्षात राहत नसेल तर एक स्पेलिंग 5 वेळा म्हणू शकताय. मार्च, MARCH, म्हणत म्हणत रोज 5-5 वेळा पहिले 5 घ्यायचे, पहिले 4 घ्यायचे.
आज 4 महिन्यांची नावं मी म्हणत येणार आहे. जसं JANUARY एकदा झालं, JANUARY 2 वेळा झालं, JANUARY 3 वेळा झालं. अशा प्रकारे तुम्ही काय करायचंय, 5 वेळा म्हणत लिहिला का नाही, तुमच्या लगेच लक्षात राहतं, म्हणत म्हणत लिहायचंय. मग एक शब्द 5 वेळा झाला, फेब्रुवारी घ्या, FE, आणि जास्त मोठं जर स्पेलिंग असलं तर त्याचे 3 किंवा 2 भाग करायचे. आता फेब्रुवारी जास्त, FEBRU 3 केले बघा स्टेप. FE एक केला, BRU एक केला, आणि ARY फेब्रुवारी. अशा प्रकारे तुम्ही पाठ करू शकताय. ते पाठ केलेलं तुमच्या बरोबर काय होतं, लक्षात राहतं. FEBRU फेब्रुवारी. ओके. त्याच्यानंतर बघा, कुठला प्रश्न विचारू शकतात ह्याच्यामध्ये, जानेवारी मध्ये एकूण किती महिने असतात? जानेवारी मध्ये एकूण किती महिने असतात? देर आर 31 days इन जानेवारी. जानेवारी महिन्यामध्ये एकूण 31 दिवस असतात. पुढा प्रश्न कसा विचारतात बघा, की 31 दिवसांचे एकूण महिने किती आहेत? 31 दिवसांचे एकूण महिने किती आहेत? तर आपल्याला 31 दिवसांचे एकूण मी सांगितल्याप्रमाणे 7 महिने आहेत. 30 दिवसांचे महिने किती आहेत? 30 दिवसांचे एकूण 4 महिने आहेत. मग त्याच्यामध्ये 30 किंवा 31 दिवसांचा नसलेला महिना कोणता? 30 किंवा 31 दिवसांचा नसलेला महिना कोणता आहे? तर तो आहे फेब्रुवारी महिना. त्याच्यामध्ये 28 किंवा 29 दिवस असतात. बघा, जो महत्वाचा पॉइंट आहे त्याच्यावर मी सारखं काय करायला नोट डाऊन करत, ते रिपिटेशन माझ्याकडून होत आहे, ते तुम्ही लक्षात घ्या. जो इम्पॉर्टंट जो नोट असतो, जी म्हणजेच काय, 31 दिवसांचे महिने, 30 दिवसांचे महिने, परत लीप वर्ष कोणतं, तो किती दिवसांचा असतो, ह्याच सारखं म्हणजे काय होतंय, तुम्हाला इतर सुद्धा नॉलेज, तुमचे जनरल नॉलेज त्याच्यामध्ये तुम्हाला मिळत जात. आलं लक्षात? तर पुढचा प्रश्न ह्याच्यामध्ये बघा, नावाचं स्पेलिंग तुम्हाला आहे पाहिजे. वर्षातील 5वा महिना कोणता? वर्षातील 5वा आपण असं करू शकतो, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. मे हा 5वा महिना आहे. वर्षाची सुरुवात कोणत्या महिन्याने होते? आता इंग्रजीचं आहे त्यामुळे इंग्रजीचं बघा, मराठी महिने बघितला चैत्र वैशाख, तर याचे जे येतात प्रश्न ते डिफरंट येतात. आलं का लक्षात? त्यामुळे हे काय करायचंय, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा, ह्याच्यानंतर आपल्याला काय प्रश्न पडू शकतो, वर्षाची सुरुवात कोणत्या महिन्याने होते? तर वर्षाची सुरुवात ही कोणत्या महिन्याने होते? जानेवारी महिन्याने होते. पहिला पर्याय असतो डिसेंबर, आपण लगेच डिसेंबर लिहितो. आलं लक्षात? वर्षाची सुरुवात ही जानेवारी मध्ये महिन्यामध्ये होते. आलं लक्षात? म्हणजे ह्याच्यामध्ये महत्वाचे पॉइंट सांगतो तुम्हाला, ते तुम्ही डेज मध्ये सुद्धा आणि मंथ मध्ये सुद्धा लक्षात ठेवायचे आहे. पहिला, त्याच्यामध्ये 31 दिवसांचे महिने किती असतात, 30 दिवसांचे महिने किती असतात, आणि कोणता महिना 30 आणि 31 दिवसांचा नसतो? फेब्रुवारी महिना. आलं लक्षात? तर पुढचा आता प्रश्न बघा, एप्रिल आणि जून यांच्या मधोमध येणारा दिवस कोणता? एप्रिल आणि जून यांच्या मधोमध येणारा महिना कोणता, सॉरी महिना कोणता? तर एप्रिल आणि जून यांच्यामध्ये कोणता आलेला आहे? मे महिना आलेला आहे. एप्रिल आणि जून मध्ये मे महिना हा आलेला आहे. आलं लक्षात सर्वांच्या? अशा प्रकारे तुम्हाला काय करतात, प्रश्न हा विचारतात. किंवा मेच्या अगोदर येणारा महिना एप्रिल, मे नंतर येणारा महिना जून आहे. आफ्टर अँड बिफोर असे विचारतात, पण आता तुम्हाला कदाचित मराठी मीडियम असल्यामुळे मराठीमध्ये प्रश्न विचारण्यात येतील. पुढे बघा, चुकलेल्या महिन्याचे स्पेलिंग, तिसरा घटक आहे. चुकलेल्या महिन्याचा स्पेलिंग कोणता आहे, त्यामुळे थोडंफार स्पेलिंग लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हाऊ मेनी मंथ ऑफ द इयर, वर्षातील एकूण महिने किती? वर्षातील एकूण महिने किती ते तुम्ही लिहायचे. वर्षातील एकूण महिने किती आहेत? तर 12 मंथ्स ऑफ द इयर. मग त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये अंक देतील, 11, 12, 13, 14, मग 12 मंथ ऑफ द इयर. ओके. कोणत्या महिन्याचे नावाचे स्पेलिंग चुकले आहे? कोणत्या महिन्याचे नावाचे स्पेलिंग चुकले आहे, हा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. आलं लक्षात? अशा प्रकारे आपण इयर्स मध्ये प्रश्न असे आपल्याला विचारले. पुढचं बघूया आपण, नंबर्स. पुढे बघूयात नंबर्स वर कसे प्रश्न विचारतात. हा आपला शेवटचा लेसन आहे इयत्ता पहिलीसाठी.
बघा नंबर्स. तर या घटकामध्ये 1 ते 20 प्रश्नांचे स्पेलिंग्स किंवा त्याच्या पुढचे सुद्धा स्पेलिंग्स आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्याचा अभ्यास करणं आपल्याला खूप गरजेचं आहे. आता नंबर्स काय आपल्याला पाठच असतात. 1चं स्पेलिंग ONE 1, 2चं TW 2, 3 THREE 3, 4 FOUR 4, 5 FIVE 5, 6 SIX 6, 7 SEVEN 7, 8 EIGHT 8, 9 NINE 9, 10 TEN 10. तर अशा प्रकारे असणार आहे. त्याच्यानंतर 11 ELEVEN 11, TWELVE 12, 13 THIRTEEN 13. त्याच्यानंतर 14 FOURTEEN 15, FIFTEEN 15, 16 SIXTEEN 16, 17 SEVENTEEN 17, 18 ERGHTEEN 18, 19 NINETEEN 19, 20 TWENTY 20. आलं लक्षात? तर अशा प्रकारे 20 पर्यंत आपल्या बुक मध्ये पण दिलेले आहेत. हे स्पेलिंग सुद्धा तुम्हाला पाठ पाहिजे. तर हे स्पेलिंग जर पाठ नसतील तर आपल्याला त्याच्यामध्ये प्रश्न हा चुकू शकतो. त्यामुळं आठवड्याच्या वाराचे स्पेलिंग्स येणे महत्वाचे आहे. आता याच्यामध्ये प्रश्न कसे पडतात तर बघा 1 to 10 ह्याच्यामध्ये पहिले 5 आता बघा 3 and 4 च्या मध्ये येणारा नंबर्स कोणता? 3 आणि 4 च्या मध्ये येणारा नंबर म्हणजे बिटवीन हा शब्द वापरतो. बिटवीन BEWWTN बिटवीनला मधला आहे 4 आणि 6 च्या मध्ये 5 येतो. 3 आणि 5 च्या मध्ये 4 नंबर येतो. हा 1 आणि 3 च्या मध्ये 2 नंबर येतो. त्याच्यानंतर 7 आणि 8 च्या मध्ये 8 येतो. 11 12 च्या मध्ये 11 येतो. हे मधले अंक झाले मिडल नंबर्स. ओके देन 3 बिफोर 15 14 इज हिअर म्हणजे 15च्या अगोदरचा नंबर बिफोर 14. 15 नंतर येणार आहे तो 16 आहे. 15 नंतर येणार आहे तो 16 आहे. 16च्या बिफोर म्हणजे अगोदर येणारा 15 आहे. 16 नंतर येणारा 17 आहे. 17 नंतर येणारा 18 आहे. 18 नंतर येणारा 19 आहे. 19 नंतर येणारा 20 हा आहे. अशा प्रकारे आपल्याला काय करायचंय हे नंबर लक्षात ठेवायचे ना आणि याचे स्पेलिंग सुद्धा लक्षात ठेवायचे आहे. पुढे बघा याच्यावर क्वेश्चन्स कसे पडतात आपण आता बघूया. प्रश्न कसे पडतात बघा. हा इथं बॉक्स दिलेला आहे. चित्र मोजावं पर्यायातून उत्तर शोधा. चित्र मोजावं पर्यायातून उत्तर शोधा. पर्याय इंग्लिश मध्ये देतात 4 5 6 10. ओके 10 14. त्याची उत्तर काढा बघू तुम्ही. 14 20 12 आणि फोर्थ आहे 20. ओके आता पुढे बघा दिलेला नंबर जो आहे तो इंग्लिश मध्ये कसा लिहितात किंवा हा नंबर 17 हा नंबर
नंबर मध्ये कसा लिहिणार, 17 हा नंबर्स मध्ये कसा लिहिणार, अशा प्रकारे ह्याच्यावर आपल्याला अंकांवर प्रश्न विचारले जातात. आता हा आहे 1313, हा आहे 17. मग याचे स्पेलिंग तुम्हाला आले पाहिजे. त्याच्यानंतर बघा 25, हा तुम्ही अक्षरामध्ये कसा लिहाल 25. त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर बघा 31, हा तुम्ही अंकामध्ये कसा लिहाल. 31 हा अंकामध्ये कसा लिहाल. इथं एकूण 4 प्रश्न मी तुम्हाला दिलेले आहेत. काउंट द पिक्चर्स अँड टेल, म्हणजे चित्र मोजावं लिहा, चित्र मोजावं लिहा. 13 हा नंबर अक्षरामध्ये कसा लिहा. 17 हा अंकात कसा लिहा. 25 सुद्धा अक्षरात कसा लिहाल. आणि 31 सुद्धा अंकात कसा लिहाल. तुम्ही थोडा प्रयत्न करू शकता कसा लिहायचा. प्रश्न नीट वाचून त्याचं उत्तर लिहू शकताय तुम्ही. बघा याचं उत्तर बघा, आता तुम्हाला मी सांगणार आहे. तर हे किती आहेत बघा. 1 2 3 4 5 6. या 6 आहेत. मग 6चं स्पेलिंग काय. SIH6. आपल्याला ते 4 पर्याय देतात. 3 नंबरच्या ऑप्शनला आपल्याला गोल करायचा आहे. इंग्रजीचे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 10 प्रश्न 20 मार्काला येणार आहेत. आता हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. एकूण आहे 12 व 12 आहेत. त्याच्यामध्ये 12 3 नंबरचा ऑप्शन आहे. 3 नंबरला अशा पद्धतीनं गोल करायचा आहे. पुढे हा कसा वर्ड्स मध्ये लिहाल. THIRTEEN 13. आपण 13 काय करणार आहे अशा प्रकारे लिहिणार आहे. 17 इन 17 आपल्याला कशात लिहायचंय तर नंबर्स मध्ये लिहायचंय. 25 इन वर्ड्स. TWENTY 25 वर्ड्स मध्ये. 31 THIRTEEN 31 आपण अशा पद्धतीने लिहितो. आले लक्षात. तर पुढं अशा पद्धतीचे आपल्याला काय करतात प्रश्न विचारले जातात. पुढं बघा आता अजून एक त्याच्यामध्ये चुकीची जोडी ओळखा असं दिलेलं आहे. म्हणजे काय देतात स्पेलिंग देतात आणि स्पेलिंग मध्ये तुम्हाला काहीतरी गडबड करतात. तुम्ही ओळखायचा आहे तो 1 2. तुम्ही चुकीची जोडी ओळखायची आहे. 4 4 6 6. चुकीची जोडी ओळखा. त्याच्यामध्ये सुद्धा चुकीची जोडी ओळखायची आहे.
TWELVE 12, TWENTY 20, तिसरा आहे NINETEEN 19, आहे SIXTEEN 16, SIXTEEN 16. अशा प्रकारे या दोन्हीतली चुकीची जोडी ओळखायची आहे. ओळखा. परत इथं बरोबर जोडी ओळखायची आहे. हा प्रश्न आहे, बरोबर जोडी ओळखा. SIX6, NIN9, ERGH TWN18. ह्याच्यामध्ये बरोबर जोडी ओळखायची आहे. TWNTY. बरोबर स्पेलिंगची जोडी तुम्हाला ओळखायची आहे. ओळखा. 2 मिनिटं वेळ द्या. हे बघा, इथं चुकीची जोडी, बरोबर जोडी ओळखायची आहे. 7 लिहिलेला आहे, SIX6 लिहिलेला आहे, 9 लिहिलेला आहे, NIN9 लिहिलेला आहे, 18 लिहिलेला आहे, ERGHTWN18 लिहिलेला आहे, 21 लिहिलेला आहे, 20 स्पेलिंग दिलेला आहे. आता याच्यामध्ये बरोबर जोडी चुकीची जोडी इथं ओळखायची आहे. इथं बरोबर जोडी ओळखायची आहे. 1 2 2 2 4 4 6 6, 12 12 20 21. हे तुम्ही वाचून सोडवा. 1 2 मिनिटं वेळ द्या. व्यवस्थित प्रश्न नीट वाचायचा आहे. 1 मिनिटाच्या आत तुमचं उत्तर आलं पाहिजे. चला बघा, ह्याची उत्तर आता मी तुम्हाला सांगणार आहे. बर, ह्याची उत्तरामध्ये तर ह्याचं काय बरोबर जोडी ओळखायची होती. 7. आता इथं 7 लिहिलेला आहे, 6 लिहिलेला आहे, मग ही चुकीची जोडी. 9 लिहिले पण NIN स्पेलिंग चुकलंय, चूक झालेला. 18 लिहिले, ERGHTWN18 बरोबर आहे. 21 लिहिले पण 20च स्पेलिंग दिले, तेव्हा हे चुकीची जोडी. त्याच्यामध्ये ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट. याच्यामध्ये बघा, बरोबर चुकीची जोडी ओळखायचं. 1 लिहिले, 2 लिहिले, 2 2, 2 2 बरोबर आहे, 4 4 बरोबर आहे, 6 6 बरोबर आहे. मग 1 2 हे चुकीचं आहे. पुढे बघा, TWELV 12 स्पेलिंग बरोबर आहे. TWENTY 20 स्पेलिंग बरोबर आहे. NINETWN NINETWN 719 बरोबर आहे. SIXTWN 16 आणि इथं 18 ते स्पेलिंग काय झालेलं आहे, चुकलेलं आहे. आलं लक्षात? म्हणजे ह्याच्यामध्ये ऑप्शन नंबर 4, ह्याच्यामध्ये ऑप्शन नंबर 1, ह्याच्यामध्ये ऑप्शन नंबर 3 येतात. आलं लक्षात?
अशा प्रकारे आपण काय करायचं आहे, घटक क्रमांक जो आहे आपला नंबर 12 आहे तो तुम्ही वहीमध्ये सोडवायचा आहे. आलं लक्षात? प्रश्न नीट वाचा. 1 to 20 च्या पुढचे सुद्धा स्पेलिंग तुम्ही काय करायचे आहेत, पाठ करायचे आहेत. ओके, आता आपण काय करूया, इथंच थांबूया. थँक्यू व्हेरी मच.